नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या ताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आज ना वट सावित्रीची पौर्णिमा आहे. तर वट सावित्रीच्या सर्व माझ्या ताईंना खूप खूप अशा साऱ्या शुभेच्छा. आणि माझ्या व्हिडिओची सुरुवात ना, आजची तर व्हिडिओची सुरुवात एकदम खूप छान आहे बरं का. आणि आपल्या इथे पाऊस पडला आहे आणि तो पाऊस ना, तर ही पहिला पाऊस आहे. तर स्वामींचा आशीर्वाद आणि पावसाला आपल्या सुरुवात झाली. तर दुपारी 1-1:30चं टायमिंग होतं बरं का. आणि 1-1:30च्या टायमिंगमध्ये ना असा धो 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 एवढं ऊन ही होत होतं, लागत होतं प्रमाणाच्या बाहेर. आणि उष्णता पण भरपूर होती. आणि ऊन भरपूर रकाटा पण पडला होता. आणि उन्हाच्या रकाट्यात का नाही आभाळ आलं एकदम असतं. आणि आभाळ आलं आणि पाऊस पडायला लागला. तर एवढा पहिलाच पाऊस पण एवढा छान झाला ना, अक्षरशः बदा 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 पाणी व्हायला लागलं रस्त्यावरनं. तर चला म्हणलं आज पहिल्या पावसाचा आनंद आणि पहिल्या पावसाचं शूट तर झालंच पाहिजे. तर मग वातावरण बघा किती, झाडं पण आनंदानं, निसर्ग पण असा आनंदाने डोलायला लागला आहे. आणि वातावरण तर एवढं सुंदर झालेलं ना, अक्षरशः पावसात जाऊन भिजावं असं मन व्हायचं. आणि खरंच खूप भारी वाटायला लागलं. आणि पाऊस पडेना तर आपल्या शेतकरी राजाची ना सगळ्यांची मका टाकायची राहून गेलती. म्हणजे सगळी लोक पावसाची वाट बघत होती. आणि पाऊस पडल्याशिवाय मिरगी मका तर होतच नाही बघा. पाऊस पहिला झाला आणि वापसा आला की मग मिरगी मका टाकायला चालू होतात. आणि एवढी वाट का बघायची मिरगी मक्याची, तर ती आपल्या गायींचा चारा उपलब्ध होतो. विकत का असना पण आपल्या गायींना तो भेटतो. म्हणून पावसाची वाट आतुरतेनं मी तर पाहत होते बरं का. आणि मीच काय, सगळे शेतकरी राजा तर पावसाचीच वाट पाहत होते, कारण का त्यांना मका टाकायची होती. आणि पाऊस काय पडत नव्हता. एक पाऊस झाला की मग झालं आपल्या गायींच्या चाऱ्याचं नियोजन चालू. मग आपल्याला कुठं भेटत नाही असं नाहीच. आणि आत्ता सध्या कसं झालं आहे माहिती आहे का, भेटत नाही, म्हणजे चाराच भेटत नाही. मकवान तर लांबच राहिलं, पण कडवळ ऊस हे सुद्धा भेटत नाही. आणि मग असं प्रॉब्लेम यायला लागले तर त्याची काळजी लागून राहिली. आणि ही ना आपल्या ड्रॅगन फ्रूटचं रोप तर किती उंच गेलं आहे बघा. आता थोडंसं आभाळ असल्यामुळं एवढा क्लॅरिटी कॅमेरा दिसत नाही, पण खूपच छान आलं आहे. आणि इकडं चनी गुलाब, तर चनी गुलाबाला पण अशी पिवळ्या कलरची फुलं लागली, तर ती पण किती छान वाटतंय बघा. एवढं शो भारी दिसतोय ना. तर आणि इकडं बाहेर पाऊस आणि इकडं ड्रॅगन फ्रूटचं झाड. आता ही मला दुसऱ्या मोठ्या कुंडीत लावायला लागणार आहे, कारण का की पहिल्यांदा येतं आहे का नाही, पहिल्यांदाच लावलं आहे बरं का. ह्याच्या अगोदर मी कधीच लावलं नाही, पण येतं आहे का नाही ही मला माहिती नव्हतं. आणि आता फुटलं एवढं छान आले, तर मग त्याला भरपूर असं बांधायला लागतं वाटतं सारखं. आणि मग ती वर 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 असं जातं. तर बघा आता काय झालं, अचानक आलेल्या पावसामुळं रानात गेलेल्या माणसांची पण धांदल उठली बरं का. आणि बऱ्याच गाड्या अशा भिजत भिजत गेल्या त्या. तर पहिल्या पावसाचा आनंद आहे, आनंदच वाटणार ना माणसाला शेवटी. आणि बघता बघताना धो 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 म्हणता म्हणता पाऊस एवढा पडला की अक्षरशः पाणीच व्हायला लागलं. आणि तर बघू शकता किती मस्त वाटतंय. खूप आनंदी झाला बरं का, शेतकरी राजा खरंच आनंदी झाला. आणि खूपच भारी वाटायला लागलं पाऊस आल्यामुळं. तर असं पावसाला सुरुवात लवकर झाली ना, मग पिकं आपल्या शेतातली सगळी मग लवकर कामाची लगबग शेतकऱ्याची चालू होती. आणि पाऊस आला नसल्यामुळं इकडं सगळं कामं अशी ठप्प झाली. तर आता बघा थोडा वापसा याची वाट बघणार आणि सगळी लोक आपापल्या पिकं करायला आपापली धावपळ धांदल उठणार शेतकऱ्यांची. तर चला म्हणलं आजचा व्हिडिओ आपला शेअर करूया. आणि आज ना वट सावित्रीची पौर्णिमा आहे. तर आजचं आता वट सावित्रीचा पूजेला गेलेलं व्हिडिओ उद्याच्याला येईल, वडाला गेलेला. तर ही कालचा व्हिडिओ आहे. काल पाऊस पडला आहे आमच्या इकडं, मी आज एडिट करते. आणि कसा वाटतोय माझा आजचा व्हिडिओ ती पण नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि पहिल्या पावसाच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप अशा साऱ्या शुभेच्छा,
कारण का पहिल्या पावसाचा आनंद खरंच वेगळाच असतो बरं का. आणि ही आनंद शेतकऱ्याला एवढा झाला आहे आणि शेतकरी राजा खरंच सुखावला बरं का ह्या पावसानं. म्हणजे पाऊसच तसा झाला, थोडासा आला असता तर मग नाही वाटलं असतं, पण आजचा पाऊस खरंच छान झाला आहे. रानात पाणी असं व्हायचं म्हणजे भरपूर पाऊस झाला. आता पहिल्यांदा बघा किती तहानलेलं रान असतं आणि ती रान आज कसं ओलं चिंब झालं आहे. तर भारी वाटतंय बरं का. आणि खरंच छान वाटतंय असं व्हिडिओ म्हणजे सांगायला पण मला खरं खूप आनंद झाला बरं का. आणि आता आपल्या गायींची तर अवस्था तुम्हाला सांगायची म्हणलं ना तर मुरुम भरायचा राहिला होता, फक्त जाळी करून झालती. आणि असं खड्डा झाल्यासारखं म्हणजे असं डबरं झाले, असं उंच नाही. पाऊस आला तर पावसाचं पाणी आपल्या गायींच्या जाळीतनं बाहेर निघालं असं नाही. तर काय झाले, पाणी साचलं, एवढं पाणी साचलं की खरंच काय विचारूच नका. आणि एवढा चिखल झाला आता गायींच्या गोट्यात. तर आता इथून पुढं ना आणखीन म्हणजे खरी परिस्थिती गाय सांभाळण्याची किंवा गायींचं व्यवसायात कष्ट करण्याची तर पावसाळ्यातच परीक्षा असते, एवढी परीक्षा असते ना. आणि एवढा चिखल होतो ना, आणि त्या चिखलामध्ये गायींचं काम करायचं म्हणजे काय, खरंच ही गायींचा व्यवसाय खरंच वाटतो तेवढा सोप्पा नाही, भरपूर संघर्ष करावा लागतो. तर गारगार पावसाच्या गारगार शुभेच्छा बरं का. आणि तुम्ही म्हणसाल आता किती वेळा शुभेच्छा तर देते, तर मला पण आनंद एवढा झाला की पाऊस आला म्हणून. आणि आता म्हणजे शेड पण राहिलेलं ना करायचं, तर मग गायींना पाऊस पण लागायला लागला. आता एवढं काय शेड पुरत पण नाही, तर शेड पण करावं लागतंय. आणि बारकी वासरं आहे ती, परत शेळी आहे. तर बघा इकडं गायींच्या गोट्यातलं दृश्य दाखवते थोडंसं तुम्हाला. तर किती पाणी, आता ह्या पाण्यात मी तर आत्ताच टेन्शनमध्ये आली की आता हे काम कसं करायचं, गायींना वैरण टाकायची, धारा काढायच्या, आणि एवढं त्यातनं फिरावं लागतं की प्रमाणाच्या बाहेरच फिरावं लागतं. तर मला आता कसं करू म्हणून टेन्शन आले. तर काळजीतच पडलो होतो आम्ही. आणि चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.